मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग। आज हा गणेशोत्सवाचो 5वो दिवस। आज हा गौरी आगमन। तर आता आमका वाटतं आमच्या घरातले जेवढे लेडीज आहेत सगळे ए संग्रामा शुभम गाया तर मग रात्री आज गौरी आणू। हालाकी मी आधी म्हटलं होतं देव आणता येत नाही ना देव पोचवता येत, पण हा गौरी आगमन चला। तर मित्रांनो आता सगळे गेलेत गौरी आणूक आता नदीवर आमच्या पुलावरती। चला बघूया आता। चला गेले आता जस्ट पुढे। मस्त वातावरण वाटलं। अकी चल या बाजाकाचं घर। इकडे हा छोट्या काकाचा घर। दगड चालले सगळे बायका आमचे गौरी आणूक। इकडे बघ हाय हॅलो बाबू काय करणार म्हणता हाय। पुन्हा तर नाही बघाय सगळे आता खाली गेले इकडे। चला मग खाली जाऊन बघूया काय करतात ते एक्झॅक्टली। पूजा करायची ते आणले हे झाडं तिथे ठेवायची अर्धी बाबू तिथेच उभा राहा। चप्पल काढ चप्पल काढ। झाला आता हळद नंतर निवेदक पूजा केल्यानंतर अगरबत्ती गेला ते धोंडा पाहिजे ते गेले मागून। चल आपण पेवायला जाऊया। जा चल आजी बरोबर जा आंघोळीला होईल। चल जाऊया आंघोळीला। आता मित्रांनो घेऊ इलो हळ खेळूक केदार पाणी बघा। पाणी बघा खायला गेला मस्त की। चल समोर बघून धाव गाडी गाडी। ए तुला फोन करतो आता। आता आम्ही इला वाकडे स्वप्नाच्या घराक ॲक्च्युली आमका ड्रिल मशीन हवी होती घरात काम हा। गौरीचा पूजन झाला आणि त्याकडनं मी थोडं अर्ध्यावरती घराकडे गेले थोडं कामासाठी। ही ॲक्च्युली दादानं हा एक
यो कलर मारला ना म्हाका वाटला की काय ता वॉलपेपर असो. हां जबरदस्त कलर मारला हे बघा डिझाईन बिझाईन काढून. फर्स्ट टाइम ना तुझं पहिलं फर्स्ट टाइम केलं ना कलरचं काम. एक नंबर मित्रांनो एवढा भारी वाटला ना. आणि डिझाईन काय आणली एवढी एक नंबर मित्रांनो. हे बघा जबरदस्त. या स्वप्नात ॲक्च्युली आमचं कॉन्ट्रॅक्ट पण घेता घरावर सगळं आई बाय हे घर पण त्यांना बांधलं नाही बघा. हे बघा हे प्रॉपर असं गावामध्ये हे सगळं डिझाईन त्यांनाच केलं ना. हे बघा हे पण डिझाईन हे पण हे कलरच नाही पण मित्रांनो. हे बघा प्रॉपर कलर मारला दादानं. म्हणजे मुंबईत पण एवढा असता म्हणा पण गावात असा मोस्टली बघून मिळत नाही. एक नंबर कलर मारला ना. बघा हे पूर्ण बेडरूमच एकदम भारी करून टाकलं. लाईटिंग बिटिंग सगळं आमचं दादा करताकडे. मित्रांनो हे बघा ह्या नवीन क्वालिटीचा कपाट हा. हे बघा ह्या मला माहिती तुमका असला कपाट खंय भेटता काय आणि खंय तुमका दिसत काय. अतिशय महागडा कपाट हा. तर असा काही नाही हा. ह्या साधा कपाट हा दादाचा. दादाने ह्या लावला नाही वॉलपेपर. म्हणजे क्रिएटिव्हिटी बघा या माणसाची जबरदस्त हा. कसा वाटता बघा आता एक नंबर. नागरीच्या कातड्यासारखं वाटता कपाट. वेगळा वाटत रे कपाट या. एखादं वाटतं की लाकडाचा बघायचं काय काय केलंच काय नाही बघा. हे आमचं क्रिएटर आणि ती क्रिएटिव्हिटी हे बघा जबरदस्त. मित्रांनो ॲक्च्युली आता वाजले दुपारचे 3-3:30 नाही 4 वाजलेत. बेकार थोडा वाटता कारण का दादा आमचो आत्ताच गेलो मुंबईत. ॲक्च्युली त्याची जाऊची इच्छा नव्हती अजिबात कारण का तिकीट आम्ही आता बघत होतो. तात्काळशी बोललो होतो एजंट की मिळून जायत परवाची 3 तारीखची. पण दादा शुअर नव्हतो की चुकून जर नाही झाली तर वांदे होतील. आणि आजची जी होती ती कन्फर्म होती ज्यादा गाडीची. पण तिघे पण जण दादा वहिनी आणि सिमरन लिटरली नाराज होऊन गेलेत. म्हणजे ॲक्च्युली काय आला आमच्यावेळी ह्यावेळी आमची फॅमिली जी आहे ना ऑलमोस्ट फॅमिली आमची एकत्र आहे ह्यावेळी. आणि अतिशय भारी मजा येतात ह्यावेळी गणपती. आणि त्यात कुटुंब जर एवढा मोठं एकत्र असत तर ती मजा वेगळी देतात. मित्रांनो आता आम्ही ॲक्च्युली चाललो आहो स्टेशनला. जितो मी आणि शुभमची गाडी घेत आहो. कारण का दादा बोललो जरा दादाची ट्रेन लेट आहे 2 ते 2.5 तास. आणि त्या आता येलो ताप. तर म्हटलं ते काय बोलला सुद्धा की जाऊ नको थांबाकडेच. तर मग जाऊन त्याचा प्रयत्न करता कन्व्हिन्स करता बा थांब म्हणून. तिकडचं काय ते बंदोबस्त होय 2 दिवसांत बघूया आता काय करता तो. पण त्या जरा जाऊन येतो आता का भेटून येतो. राव राणे तो आमचा दादा तो बघा कॅन्सल केलं ट्रेन. मित्रांनो ॲक्च्युली दादा आमचं भेटलो परत आहे बघा. आणि आमचे काका आमच्याच वाडीतले खालच्या वाडीतले सबस्क्रायबर आहेत आणि आमच्या व्हिडिओला फॉलो मध्ये करतात. त्यामुळे काका थँक्यू फॉलो करतात त्यामुळे. आणि दादा इलो परत इलो. चला आता 2 दिवस अजून राहतो. तर काय माहीत परवाचा काय करता कसं जाणार तो देवाक माहीत पण जाईल. चला मग भेटूया. चला सावकाश जावा. हां बसतात जा बस. दादा सिमरन हे मुळात आमका हे मुळात गेले कशात आमका माहित नाही बघा. हे बघा ते फक्त स्टेशन बघायला गेले. स्टेशनची गर्दी. मित्रांनो हे असता ऍक्च्युली ही ओढ असतं ऍक्च्युली म्हणा गावची जाऊची इच्छा होत नाही. आणि जर कुटुंब असं बरोबर तर अजिबात जाऊची इच्छा होत नाही. भाग वेगळा पण आई महत्वाची आहे. आईसाठी जाणं गरजेचं होतं. आणि गणपती बाप्पा पण आहे
त्यामुळे म्हटलं होत नाही, रिवर्स जाणं गरजेचं आहे. तर मित्रांनो आता आम्ही निघाला आमच्या जुन्या घरात. आज सगळ्यांनी टी शर्ट घातलेली आहे. सांगा का? मीच सांगतो कारण या की आता आम्ही सगळेजण मिळून भजन करणार. आज आमच्या घरातला भजन. आता आम्ही तो रोज करतो पण आज टी शर्ट घालून करणार सगळेजण. आता बाकीच्यांका अजून काय सांगितलेलं नाही पण त्या गेला आम्ही सांगणार. मग ते पण टी शर्ट घालतील आणि आम्ही टी शर्ट घालून सगळेजण. माझ्या बाबांनी पण घातला ना टी शर्ट ना बाबा दाखव. आमच्या वहिनी पण घातला टी शर्ट. बोले तो क्या वहिनी बाय चला काढे चला. अरे वा 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 ये काकी ये. काकी बघा खाली साडी वर टी शर्ट घातला ना. मस्त मस्त मग काय बरं.
मागे मागे लागेल ना.